नमस्ते मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिवस मी पिंपरे खुर्द या ठिकाणी एक ओपनचं जंगी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो. आणि या मैदानात देखील अनेक रती महारथी पळण्यासाठी जाणार आहे, कारण की ओपनचं मैदान आहे आणि टॉपची बैल या मैदानात पळण्यासाठी जातील. आणि या मैदानाचे लॉट रात्री जाहीर झालेले आहेत. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बकासूर असेल, साम्राज्य असेल किंवा महाराज असेल यांची अपडेट देणार आहे की आज पळणार का या ओपनच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक देखील आपण जाहीर करणार आहे. चला तर सुरुवात करूया मित्रांनो. आजच्या या पिंपरे खुर्द मैदानामध्ये बागड आपल्याला गट क्रमांक 34 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे बागड मित्रांनो. त्याचबरोबर कळंबीकरांची आणबान शान, कळंबीकरांचा शंभू देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. 1 BHKचा फ्लॅटचा मानकरी कळंबीकरांचा शंभू आपल्याला गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पळताना पाहायला मिळेल. कळंबीकरांच्या शंभूच्या नावाने मित्रांनो 2 चिठ्ठ्या आहेत. पहिली गट क्रमांक 17, दुसरी गट क्रमांक 19 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये अशा 2 चिठ्ठ्या आहेत. तर या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला कळंबीकरांचा शंभू पळताना पाहायला मिळेल. मुरुमकरांचा सुंदर देखील आज पळतोय मित्रांनो. खूप दिवस झाला आरामावर असल्यामुळं आज मुरुमकरांचा सुंदर गट क्रमांक 27 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये पळतोय मित्रांनो. त्याचबरोबर रुद्रा, थारचा मानकरी रुद्रा, जो श्रीनाथ केसरी मैदानात थारचा मानकरी ठरलेला रुद्रा आज आपल्याला पळतोय गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये रुद्राच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो. तर रुद्रा आपल्याला या गटात पळताना 100% पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांच्या नावाने देखील चिठ्ठी आहे. तर मित्रांनो आज माझ्या माहितीनुसार सुंदर बॉस किंवा वजीर ही या दोन्ही नंदीपैकी एक नंदी 100% पाळताना पाहायला मिळेल. आणि ही चिठ्ठी आहे गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रज. आता राहिला प्रश्न आपला लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर, साम्राज्य आणि महाराज बबन शेट. तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल सासवड मैदानामध्ये पळण्यासाठी जाणार आहे. आदतच्या मैदानामध्ये चिठ्ठ्या देखील 2 ते 3 निघालेल्या आहेत बबनच्या नावानं. तर मित्रांनो या पिंपरे खुर्द मैदानात देखील बकासूरच्या नावानं 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. तुम्हाला माहीत असेल रेग्युलर प्रमाणे बकासूरच्या नावानं 2 ते 3 चिठ्ठ्या कायमस्वरूपी निघत असतात. पण माझ्या माहितीनुसार आज महाराज पाळण्याची दाट शक्यता कमी आहे, कारण महाराज परवा दिवशीच पळालेला आहे. तर मला माहिती मिळाल्यानुसार आज बकासूर पाळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर आज बकासूर जर पळाला तर आज बकासूर आपल्याला या गटापैकी एका गटात पळताना पाहायला मिळेल. 2 चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक 23 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये आणि गट क्रमांक 27 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये अशा बकासूरच्या नावानं श्रीनाथ साई प्रसन्न मोलशेट धुमाळ सुसगाव अशा नावानं 2 चिठ्ठ्या आहेत. तर बघूया आपल्याला बकासूर नक्की या मैदानात पळताना पाहायला मिळतोय का नाही. थोड्याच वेळात अपडेट येईल सोशल मीडियावर, तेव्हा समजेल की बकासूर आज पळतोय की नाही, तर किंवा साम्राज्य पळतोय किंवा महाराज पळतोय. तर मित्रांनो हे आहेत पिंपरे खुर्द मैदानातील काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक. तर मित्रांनो आजच्या मैदानासाठी ही नक्कीच पुसेगावची रंगीत तालीम असेल सर्व नंदीसाठी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.